हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत मधले प्रॅक्टिस सेट 1.1 मधले काही एक्झाम्पल्स घेतले होते. हे नवनीतचे बुक्स आहेत तुमच्या 8वी स्कॉलरशिपचे पार्ट 1 आणि पार्ट 2. ठीक आहे. हे पुस्तक तुम्हाला काय करायचे, खरेदी करायचे लवकरात लवकर. हे दोन्ही बुक्स जे आहेत तुम्हाला तुम्ही कुठेही खरेदी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. परंतु लॉकडाऊनमुळे काय होणार आहे, तुम्हाला ते सध्या अवेलेबल होणार नाही. म्हणून मी काय केलं, ह्या पुस्तकाच्या 30 जे काही सेट्स आहेत दोन्ही मिळून म्हणजे 60 पुस्तकं, हे काय केले तर इथं हॉलवर मी आणून ठेवले. जर तुम्हाला बाहेर मिळत नसतील तर लवकरात लवकर तुम्ही काय करायचे, इथून घेऊन जायचे. हे पुस्तकं घेतल्यावर आपल्याला त्याचे एक्झाम्पल्स घेता येतील आणि तुम्हाला होमवर्कला मला पुन्हा काही प्रॅक्टिस सेट याच्यातल्या सांगता येतील. आलं का लक्षात? काल आपण याच्यामध्ये एक प्रॅक्टिस सेट घेतली होती, प्रॅक्टिस सेट 1.1. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांकडे सध्या हे पुस्तक अवेलेबल नाही. ठीक आहे. म्हणून मी काय करतो, जे क्वेश्चन्स लिहून देतो तुम्हाला आणि थोडेसे दुसरे उदाहरण देतो. पुस्तक आल्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस सेट 1.1 1.2 असं सिरियली काय करत जाऊ, सोडून जाऊ. हे पुस्तक जे सेमीचे विद्यार्थी आहेत त्यांनी हे पुस्तक घ्यायचे. बुद्धिमत्ता हा विषय इंग्लिश मधून घ्यायचा आहे आपल्याला. सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना फक्त मराठीतून राहणार, बाकी सगळं इंग्लिश मधून. मॅथ इंग्लिश मध्ये, बुद्धिमत्ता इंग्लिश मध्ये, इंग्लिश तर इंग्लिश मध्येच राहणार. आणि इंग्लिश स्कूलचे मुलं आहेत, इंग्लिश स्कूलचे फुल इंग्लिश मीडियम मध्ये बसले, त्यांचे बुक्स वेगळे असतात. तुम्ही मला भेटा, त्यांचे पण बुक्स काय करू आपण इथं अवेलेबल करून घेऊ. ठीक आहे. त्यांचे पूर्ण इंग्लिश मीडियमचं मराठी वेगळे असते. इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी फर्स्ट लँग्वेज ही इंग्लिश असते आणि थर्ड लँग्वेज मराठी असते. आणि सेमी इंग्लिशच्या मुलांसाठी काय असते, फर्स्ट लँग्वेज मराठी असते आणि थर्ड लँग्वेज इंग्लिश असते. त्यामुळे त्यांचे थोडेसे पुस्तकं काय वेगळे. गणित आणि बुद्धिमत्ता, मॅथ आणि इंटेलिजन्स, हे दोघांनाही सारखंच आहे. त्यामुळं त्याचं काही टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही हे पुस्तक घेतले तरी चालतंय सर्व विद्यार्थ्यांनी. चला, तर या अगोदर आपण ट्रायंगुलर नंबर मध्ये काही बघितलं तर ट्रायंगुलर नंबर म्हणजे काय. ठीक आहे. पण ट्रायंगुलर नंबर म्हणजे फक्त आपण ट्रायंगुलर नंबर काढणे इतकेच बघितलं होतं त्या पिरियड मध्ये. आज आपण त्यावर काही ऍडव्हान्स एक्झाम्पल्स असतात, कसे विचारले जातात ते काय करणार आपण बघणार आहोत. तर बघा, ट्रायंगुलर नंबर म्हणजे मी मागच्या पिरियड मध्ये सांगितलं होतं की अ हाफ ऑफ द प्रोडक्ट ऑफ टू कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज कॉल्ड ट्रायंगुलर नंबर. दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजे काय, त्रिकोणी संख्या. ठीक आहे. आपण बघितलं. त्यानंतर मी तुम्हाला त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला पण लिहून दिला होता. ट्रायंगुलर नंबर इज इक्वल टू, बरोबर काय होता फॉर्म्युला, n इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2. n म्हणजे काय सांगा, n म्हणजे काय घेतलं होतं आपण, बेस. n म्हणजे काय होतं, बेस. की ज्या दोन क्रमवार नॅचरल नंबर्स आहेत त्याच्यातली पहिली जी असते त्या पहिल्या नंबरला काय म्हणतात, बेस. आता प्रश्न बघा तुमचा काय आहे. फाइंड आउट द ट्रायंगुलर नंबर विच बेस इज 25. रिव्हिजन होण्यासाठी परत एक पहिला प्रश्न घ्यायला. बेस किती आहे, 25. 25 n म्हणजे काय, 25. n प्लस 1 अधिक 1 टाकायचा, 26 भागिले किती, 2. मग या 2 ला भागिले 26 ला किती उत्तर येईल, बे 3 6. मग 13 गुणिले 25, 25 3 75, हा चाले 7, 25 एक 25, 25 आणि 7 32. 25 बेस असणारी संख्येची ट्रायंगुलर नंबर कोणती आहे, 325. हा बेसिक क्वेश्चन. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला बेस दिला, ट्रायंगुलर नंबर विचार. आता काय, ट्रायंगुलर नंबर दिली, बेस विचारते. काय काय, ट्रायंगुलर नंबर दिली, बेस विचारते. बघा, व्हॉट इज द बेस ऑफ द ट्रायंगुलर नंबर इज 153. आता 153 बेस घेऊन ट्रायंगुलर नंबर नाही काढायचे, ती ट्रायंगुलर नंबर आहे, तिचा बेस काढायचा. काय काढायचा आहे, बेस. मग कसा काढायचा, बेस इज इक्वल टू जी तुमची ट्रायंगुलर नंबर दिली ना, ट्रायंगुलर नंबर इंटू 2 करायचं. काय करायचं, ट्रायंगुलर नंबर दिली इंटू 2 करायचं. ट्रायंगुलर नंबर कोणती आहे, 153 इंटू 2 इज इक्वल टू किती आलं सांगा, 360. किती आलं, 360. ह्या 306 आलं, 306 म्हणजे 306 जे आहे याच्या
अगोदरची द nearest smaller perfect square number बघायचे कोणते स्क्वेअर नंबर परफेक्ट स्क्वेअर नंबर पाहिजे तर मला किती संख्या पाहिजे तरी संख्येचा स्क्वेअर असेल. आता परफेक्ट स्क्वेअर नंबर 306 च्या अगोदरची सांगा 1 4 9 16 25 36 49 64 81 100 ह्या काय आहेत परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. तसं 306 च्या अगोदरची कोणती आहे सांगा. 306 च्या अगोदरची 289 हा किती वाढले 17चा. त्यानंतर 18चा वर्ग किती 324 ह्याच्यापेक्षा मोठा व्हायला म्हणजे त्याच्या अगोदरची कोणती आहे नियरेस्ट 289. कळालं. 256 जमणार नाही याच्या जवळची पाहिजे. 256 16चा वर्ग आहे पण ते त्याच्या 256 आणि 30 आतमध्ये एक व्हायला चालले ना याच्या जवळची 289 आणि मग तिचं काय करायचं तुम्हाला स्क्वेअर रूट घ्यायचं किती 70. मग तुमचा बेस किती झाला तुमचा 70. बेस इज इक्वल टू 70. काय केलं कळालं का. ट्रायंग्युलर नंबरचे दुप्पट ट्वाइस त्याच्या अगोदरची नियरेस्ट स्मॉलर परफेक्ट स्क्वेअर नंबर आणि टेकिंग स्क्वेअर रूट तिचं काय केलं आपण स्क्वेअर रूट काढलं. बघा हे उत्तर येते का नाही. जर 17 बेस असेल तर ट्रायंग्युलर नंबर 153 येते का नाही. मग 17 बेस म्हणल्या पुढे किती येणार 18 n+1 अपॉन 2. बघा बे 9 18 17 9 153. कळलं का. ठीक आहे. ट्रायंग्युलर नंबर दिल्यावर तुम्हाला बेस कसा काढायचा ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे घ्या लिहून. बघा तिसरा प्रश्न बघा आता हा नंतर आपण बघू. व्हॉट इज द बेस ऑफ द ट्रायंग्युलर नंबर 378. 378 ही जी ट्रायंग्युलर नंबर आहे तिचा बेस काढायचा आहे तुम्हाला. कसा काढणार. बेस इज इक्वल टू काय करायचे ट्रायंग्युलर नंबरची ट्वाइस 378 into 2 या दोघांचा प्रोडक्ट करायचा. किती 2 16 हातचा आला 1 बेस 14 15 हातचा आला 1 3 2 6 आणि 7. याच्या अगोदरची नियरेस्ट स्मॉलर परफेक्ट स्क्वेअर नंबर 756 च्या अगोदरची सांगा परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणती आहे 729. मग 729 वर्गमूळ घ्यायचं किती 729 वर्गमूळ किती वर्ग आहे हा 29 चा. मग तुमचा हा काय झाला बेस. ट्रायंग्युलर नंबरची दुप्पट करायची अगोदरची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची तिचं वर्गमूळ काढायचं. ठीक आहे. कळलं आलं लक्षात तुमच्या आता. हे मी तुम्हाला समजण्यासाठी नंबर लिहून दिलं होतं. आता बघा तुम्ही फास्ट काढायचं 210 हे एक ट्रायंग्युलर नंबर आहे तुमची. तोंडी सांगा 210 हिचा बेस किती. काय करणार 210 गुणिले किती 2 किती 420 झालं नाही. 210 गुणिले 2 420. 420 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती 420 च्या अगोदरची 400 आणि मग 400 काय घ्यायचं वर्गमूळ किती 20. ट्राय करा 20 बेस असताना येते का नाही. त्याचा हा काय झाला तुमचा बेस. बघा 20 गुणिले 21 भागिले 2 210 म्हणजे बेस किती आला तुमचा 20. बेस म्हणजे दोन गुणाकारामध्ये पहिली संख्या. ठीक आहे. चला आता यानंतर कळलं तुम्हाला ट्रायंग्युलर नंबर दिले असताना बेस कसे काढायचे तर आता बघा पुन्हा एक वेगळा प्रश्न याच्यामध्ये. which is the consecutive eighth triangular numbers after 120. 120 च्या नंतरची 8वी ट्रायंग्युलर नंबर काढायची तुम्हाला. किती 8वी. तर मग काय करायचं सगळ्यात अगोदर तुम्हाला 120 चा बेस काढून घ्यावा लागेल. काय काढावा लागेल बेस. असं नाही करायचं 120 च्या नंतर 8वी मग 120 आणि 8 128 128 गुणिले 129 भागिले 2 चुकीचं आहे सगळं. ठीक आहे. ट्रायंग्युलर नंबर अगोदर बेस काढून घ्यायचा 120 चा बेस आणि मग बेसच्या 8 त्याच्यावर ऍड करायचे मग ती ट्रायंग्युलर नंबर येईल. मग बघा 120 चा बेस काढून घ्यायला बेस इज इक्वल टू काय 120 गुणिले 2 किती
240. अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती? 240 अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 225 आहे का नाही? 240 अगोदर म्हणजे याचं वर्गमूळ किती आलं? 15. स्क्वेअर रूट किती आलं? 225 15. हे झालं तुमचा बेस. आता याच्या नंतरचे 8वी विचारले तुम्हाला. मग काय करायचे तुम्हाला? हे 15 प्लस 8 इज इक्वल टू 23. हा बेस घ्यायचा आता नवीन. काय करायचा? हा काय झाला तुमचा? न्यू बेस. आणि मग काढायचे तुम्हाला ते त्याच्या नंतरचे. मग सांगा काय होईल? 23 गुणिले 24 भागिले 2. सांगा उत्तर किती येतं? 2 ने भाग दिलं 12. 12 36. हा 4 3. 12 24. 24 आणि 3 27. 120 च्या नंतरची 8वी कन्झर्वेटिव्ह जी काही ट्रायंगुलर नंबर आहे ती 276. किती? 276. समजलं का? काय केलं? आफ्टर 220 मध्ये 120 दिलं होतं. मग 120 च्या अगोदरचं तुम्हाला 120 चा बेस काढून घेतला 15. मग बेस मध्ये पुढची विचारली तर ते ज्या क्रमांकाची विचारली ती प्लस करायची, मागची विचारली तर मायनस करायची. मग इथं आपण 8वी विचारली मग 8 प्लस केली. मग हा झाला तुमचा नवीन बेस. मग 23 बेस घेऊन ट्रायंगुलर नंबर काढायचे 276. समजलं? ठीक आहे, चालतंय. आणखी एखादं घ्यायचं उदाहरण याच्यावर आधारित बघा. ठीक आहे, नवीन उदाहरण घेऊ पुन्हा एक. बघा, व्हॉट इज द 11th triangular number after 70? काय? आफ्टर 78. आफ्टर 78. which is the consecutive 11th triangular numbers after 78? मग सांगा मला. अगोदर काय करावं लागेल? 78 चा बेस काढून घ्यायचा. 78 गुणिले 2 किती? 82 16. हा चाला आहे बेसाठी 14 ने 15. 156 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती? 144. त्याचं वर्गमूळ 12. हा झाला 78 चा बेस. आता प्लस किती करायची होती तुम्हाला? 11. म्हणजे 11 ऍड करायची. परत 11 आणि 12 किती झालं? 23. बरोबर. मग 23 बेस असताना तुम्हाला माहिती 23 बेस असताना सांगा काय होईल? सांगा काय होईल? 23 गुणिले 24 भागिले 2. आताच काढले आपण. 12 3 36 3. 12 2 24 आणि 3 27. ते आहे. कळलं? ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? उदाहरण सोडवू शकता. जसे येते तसे मी प्रॅक्टिसला परत तुम्हाला देतो. बघा, ट्रायंगुलर नंबर विच इज द कन्सिक्युटिव्ह प्रिसिडिंग. आता प्रिसिडिंग म्हणजे काय? अगोदरची. प्रिसिडिंग म्हणजे काय? अगोदरची. ठीक आहे. बघा, व्हॉट इज द कन्सिक्युटिव्ह प्रिसिडिंग 9th ट्रायंगुलर नंबर्स बिफोर 300? प्रिसिडिंग म्हणजे पूर्वीची. बिफोर म्हणजे कोणती? पूर्वीची. 300 च्या पूर्वीची अगोदरची 9वी ट्रायंगुलर नंबर कोणती? मग काय करायचं? अगोदर काय करणार तुम्ही? 300 चा बेस काढून घेणार. 300 चा मग किती? 300 गुणिले 2 बरोबर 600. बरोबर. बेस काढायचा. 600 च्या अगोदरची परफेक्ट स्क्वेअर नंबर किती? 576. तिचं काय करायचं? वर्गमूळ 24. ठीक आहे. 576 बरोबर आहे 24 चा. मग 24 च्या नंतरची विचारली कितवी तर ती ऍड करायची. आणि जर अगोदरची विचारली तर काय करायचं? मायनस. आता इथं काय केली? अगोदरची विचारली कितवी? 9वी. मग 24 मधून 9 गेली किती? 15. हा काय झाला तुमचा? सांगा. न्यू बेस. हा काय झाला तुमचा? न्यू बेस. मग 15 बेस घेऊन काय करा? काढा. 15 गुणिले पुढची संख्या द्यायची 16. n + 1 अपॉन 2. 82 16. 15 किती? 120. म्हणजे 300 च्या अगोदरची 9वी ट्रायंगुलर नंबर कोणती आहे? 120. समजलं का? ठीक आहे. अशा पद्धतीने एक्झाम्पल्स सोडवायचे असतात. बघा,
प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स वरले काही एक्झाम्पल्स आपण बघू. प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट. What is the difference between the place and place value of the digits 9 in the number 5,69,081? तुम्हाला सर्वांना आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय माहित आहे. ठीक आहे, हा सोपा प्रश्न. याच्यानंतर आपण पॉइंटचे बघणार आहोत, लक्षात घ्या. आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय ते तुम्हाला सगळं पहिले शिकवत बसत नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे फेस व्हॅल्यू म्हणजे काय. सांगा बरं अगोदर. फेस व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणजे काय. चेहरा. फेस म्हणजे काय, चेहरा. मग जे दिसतो तो म्हणजे काय असतो, चेहरा. तसंच फेस व्हॅल्यू म्हणजे जी दिसते ती किंमत. आता फेस व्हॅल्यू ऑफ 1 इज इक्वल टू 1. 1 ची फेस व्हॅल्यू काय, 1च. परत इथं 8 ची फेस व्हॅल्यू काय, 8च. त्याच्यानंतर 9 ची फेस व्हॅल्यू 9, 6 ची 6, 0 ची 0च. ठीक आहे. 5 ची 5. फेस व्हॅल्यू म्हणजे जी दिसते तीच किंमत. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, जी दिसते तीच किंमत. पण प्लेस व्हॅल्यू वेगळी. प्लेस व्हॅल्यू एक ची प्लेस व्हॅल्यू किती, एकच. युनिट प्लेस ची फक्त प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू काय असते, एकच असते. आता 8 ची प्लेस व्हॅल्यू किती, 8 ची 1 ची 1, 8 ची किती आहे इधर. प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 इज किती, 80. याच्या पुढे किती अंक आहे, 1, म्हणून किती 80. या 1 ची 1, या 8 ची किती 80, या 0 ची किती येईल 0च. 9 ची किती येईल सांगा, 9000. युनिट एका दशक क्षेत्रात 1000 पाहिजे ना, 9000. या 6 ची किती 6000. याच्या पुढे किती आहे 4. आज चौथीला पाचवीला शिकवत असेल. एखाद्या अंकाच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढे झिरो पुढे द्यायचे. 6 च्या पुढे 4 होते, 4 0. 9 च्या पुढे 3 होते, 3 0. या 0 च्या पुढे 2 होते, मग 2 0. पण 0 च्या पुढे किती 0 द्यायचे, 0च किंमत राहणार. 8 च्या पुढे 1 अंक आहे, म्हणून 1 0. याच्या पुढे अंक नाही म्हणून 0 नाही. ठीक आहे. तसंच इथं 5 ची किती होईल, किती अंक आहेत 5, 1 2 3 4 5. म्हणजे काय झाली 5000. याला कोणती व्हॅल्यू म्हणतात सांगा, प्लेस व्हॅल्यू. ही काय आहे तुमची प्लेस व्हॅल्यू. मग आता तुम्हाला डिफरन्स विचारलाय 9 चा. प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू सांगा. प्लेस व्हॅल्यू ऑफ 9 किती आहे सांगा, इज इक्वल टू सांगा 9000. 1 2 3 4. आणि फेस व्हॅल्यू ऑफ 9 सांगा. फेस व्हॅल्यू ऑफ 9 किती आहे 9. फेस म्हणजे जी दिसते तीच. ह्या दोघांची वजाबाकी करा. 9000 पण 9 गेले, 8900 किती 91. समजलं. एकदम सोपा प्रश्न पहिला. आता नाही तर लक्ष द्या. परत पुढचा काय, मोठं सगळं हे ठीक आहे. जर संख्यामध्ये पॉईंट नसेल तर प्लेस व्हॅल्यू काढायला सोपी जाते. जेवढे अंक पुढे असतील तेवढे शून्य द्यायचे. पण जर असा प्रश्न असेल तुम्हाला, आता बघा दुसरा प्रश्न घ्यायचा मधला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 7 इन द नंबर्स 25.175. आता याच्यामधल्या 7 जी 7 यांची प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू मध्ये डिफरन्स तुम्हाला काढायचा आहे. आता सगळ्यांना माहिती आहे फेस व्हॅल्यू ऑफ 7. सगळे सांगा. फेस व्हॅल्यू ऑफ 7 इज इक्वल टू किती 7. आता प्लेस व्हॅल्यू किती, प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 हे फेस आहे आणि हे प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू कशी काढायची, पॉइंटच्या नंतरच्या संख्येची 7 ची. आता बघा कशी काढायची. याची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 5 ची किती 5 चा. आता काय म्हणायचं सर, इकडे 1 2 3 अंक आहेत, 3 शून्य देतो, इथे पॉइंट आहे, लक्षात ठेवायचं. 5 ची 5 आणि या 2 ची किती 20. 5 ची किती 5 आणि 2 ची 20. मग ह्या 1 ची किती पॉइंटच्या नंतरची प्लेस व्हॅल्यू कशी असते, पॉइंटच्या नंतर 1 अंक आहे, मग तो 1/10 घ्यायचा.
1 छेद किती 10 म्हणजे याचं उत्तर किती येईल 0.1. कोणत्या संख्येला जर 10 ने भागले तर एक अंक दशांश काय होतो डावीकडे सरकतो म्हणजे 0.1. आता 7 ची किती 7 ची किती 7 दशांश नंतर किती अंक आहे दुसरा म्हणजे 1 वर 2 शून्य घ्यायचे. किती शून्य घ्यायचे 1 वर 2 शून्य घ्यायचे. मग किती येईल याचं उत्तर सांगा सांगा 0.07. 100 ने भागितले 7 ला 2 अंक दशांश काय येईल डावीकडे. आणि ह्या 5 ची किती येईल 5 ची 5 च्या पुढे अंक किती अंक आहे हा 5 चा सांगा तिसरा आहे दशांश नंतर मोजायचा किती आहे तिसरा 5 छेद किती 1000 5 छेद 1000 मग किती येते 0.005. 3 शून्य असतील तर 3 अंक दशांश डावीकडे सरकायचे 1 2 3 आणि दशांशच्या अगोदर परत एक शून्य द्यायचं. कळले का त्यांच्या प्लेस व्हॅल्यू समजल्या का पॉइंटच्या नंतरच्या संख्येच्या प्लेस व्हॅल्यू कशा काढतात दशांश नंतर किती अंक आहे पहिला मग तिथे एक शून्य द्यायचं मग भागितले. हा 7 दशांश नंतर किती अंक आहे दुसरा मग 1 वर 2 शून्य म्हणजे 100 ने भागायचं त्याला 0.07. हा 5 दशांश नंतर किती आहे तिसरा मग 1 वर 3 शून्य म्हणजे 1000 ने भागायचं तर किती 3 शून्य दशांश आलं 0.005. तर त्याला तुमच्या प्लेस व्हॅल्यू. मग आता 7 ची प्लेस व्हॅल्यू 7 आहे आणि प्लेस व्हॅल्यू किती 7 ची आली बघा 0.07. या दोघांची काय करायची वजाबाकी करत असताना पॉइंटच्या खाली पॉइंट देऊन करायचं 7. ठीक आहे इकडे लक्ष ठेवायचं 10 तून 3 गेले 7 गेले राहिले 3 इथे राहिले 9 9 मध्ये शून्य गेले 9 पॉइंट इथे राहिले 6 6.93. किती आन्सर आहे त्याचं 6.93. समजलं कसं केलं तर ठीक आहे व्यवस्थित लिहून घ्या. लगेच आपण दुसरा प्रश्न घेऊ सेम अशाच प्रकारचा हे लिहून घ्या. What is the difference between question number 3 what is the difference between the place value and face value of the digits 3 in the numbers 35.278 आणि कोणाची तुम्हाला काढायची 3 ची. एकदम सोपा प्रश्न आहे 3 ची एकदम सोपा. सांगा 3 ची फेस व्हॅल्यू किती अगोदर फेस व्हॅल्यू सांगा फेस व्हॅल्यू ऑफ 3 इज इक्वल टू 3 जी दिसते तीच आणि प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इज इक्वल टू किती 30. 5 आणि इकडं एक दशक आहे म्हणजे हे माहिती सर्वांना 30 या दोघांचा फरक वजाबाकी किती बरोबर 27. किती उत्तर येईल त्याचं 27. कळालं का ठीक आहे चला आता कोणत्या 3 ची विचारले ते तुम्हाला माहिती आहे ह्या 3 ची. ठीक आहे एकच 3 आहे त्याच्यामध्ये. जर समजा हा सोपा प्रश्न झाला जर समजा इथं 3 असला असता तर आता हे म्हणतो आम्ही जर 3 इथं असला असता तर हे असले असते 8 आणि हे असले असते 3. सांगा प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इज इक्वल टू 3 आणि इथे किती येऊन दशांश नंतर किती अंक आहे पहिला मग काय करायचं याला भागिले दशांश नंतर पहिला अंक मग 3 छेद किती 10 म्हणजे 0.3. 3 च्या खाली एकच शून्य घ्यायचं एक वर मग किती येईल 0.3. याचं उत्तर येईल 2.7. 3 मधून 0.3 गेले पॉइंटच्या खाली पॉइंट लावायचा असं वजाबाकी करायची वजाबाकी केली 2.7. समजलं ही झाला प्लेस व्हॅल्यू. त्यानंतर आपण पुन्हा पुढचे प्रश्न बघू. बघा नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स 5 इन द नंबर्स. 5 मधलं काय करायचंय त्यांच्या प्लेस व्हॅल्यूचा काय करायचंय तुम्हाला डिफरन्स करायचा तर प्लेस व्हॅल्यूचा नाही दोघांच्याही प्लेस व्हॅल्यूचा. मग बघा ह्या 5 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे पॉइंटच्या नंतर किती आहे पहिला पॉइंटच्या नंतर किती अंक येतो पहिला मग 5
मग त्याच्या खाली काय करणार तुम्ही, पहिला अंक आहे म्हणून 1 वर 1 0, 5 छेद 10, त्याचं उत्तर किती येईल 0.5. 0.5. आता ह्या 5 ची काढायची आपल्याला, त्या 2 ची पण काढून घेऊ. किती येईल सांगा 2 ची, 2 च्या नंतर हा किती अंक आहे दशांश नंतरचा दुसरा, मग 1 वर 2 शून्य द्यायची, 0.02 येईल. 1 ची किती येईल, 1 ची, ह्या 1 ची सांगा 1 किती अंक आहे हा तिसरा, मग 1 वर 3 शून्य द्यायची, किती आला सांगा 0.001. 3 अंकाला भागायला ना तर 3 अंक दशांश डावीकडे सरकायचं, 3 अंक. 2 शून्याला भागायला ना तर 2 अंक दशांश, 1 शून्याला भागायला ना तर 1 अंक दशांश. आता ह्या 5 ची सांगा तुम्ही, 5 ची सांगा लवकर. 5 दशांश नंतर किती अंक येतो चौथा, 1 2 3 4, मग 1 च्या खाली किती शून्य घ्यायचे 4. सांगा 5 ला आपण 10,000 ने भागायलो म्हणजे 4 शून्याने भागायलो, मग 4 अंक दशांश काय करायचं डावीकडे सरकायचं. इथं 5 बरोबर 4 अंक इकडे सरकायचे, 1 दुसरा नाही म्हणून 0, तिसरा नाही म्हणून 0 घ्यायचा, चौथा नाही म्हणून 0, किती अंक सरकायचे आपल्याला 4. इथं पॉईंट द्यायचा आणि पॉईंटच्या अगोदर लिहिणे परत एक 0. आता तुम्हाला कोणाचा डिफरन्स काढायचा आहे 5 च्या प्लेस व्हॅल्यूचा. अगोदरच्या 5 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे, या 0.5 आणि नंतर 0.0005. त्या दोघांमध्ये बिगेस्ट नंबर कोणती, ही नंबर बिगेस्ट. ही नंबर काय बिगेस्ट आहे, लक्षात ठेवायचा. नाही तर मग बऱ्याच जण वाटतं सर ही मोठी आहे ना, 0.5 मोठी कशी, 0.5 म्हणजे याचा अर्थ काय 5 छेद 10. 10 समान भागापैकी 5 भाग तुम्हाला काय, समजा एक मोठं टरबूज आहे त्याचे 10 समान भाग आहे, त्या 10 समान भागापैकी 5 दिले तुम्हाला तर मोठाला भाग येईल. आणि याचा अर्थ काय आहे 0.0005, याचा अर्थ काय आहे 5 छेद किती 10,000. त्या टरबुजाचे 10,000 भाग केले आणि त्याच्यापैकी 5 भाग दिले तुम्हाला. कोणते मोठे भाग आहेत सांगा, हेच भाग मोठे दिले. एका टरबुजाचे काय 10 भाग आहे म्हणजे मोठा लेवल आणि त्यापैकी 5 तुम्हाला येईल. आणि याचा अर्थ काय एका टरबुजाचे किती भाग केले 10,000, म्हणजे 10,000 भाग केला किती छोटे भाग आहे आणि त्यापैकी तुम्हाला किती येईल 5. म्हणजे इथं छोट्याने तुम्हाला 5 भाग आहे आणि इथं मोठ्याने तुम्हाला 5 भाग आहे. मग कोणती संख्या मोठी आहे, ही संख्या मोठी. आणि लक्षात ही दिसायला मोठी म्हणून ही मोठी नाही. आणि डिफरन्स काढत असताना काय करायचं मोठ्या संख्येमधून छोटी संख्या मायनस करायची असते. मग पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचं, इकडे काही नाही म्हणून इथं काय म्हणायचे 0 करा वजा बाकी. हा 10 तून 5 गेले 5, इथं राहिले 9, हा 9 तून 0 गेले 9, इथं परत 9, इथं पण किती 9च राहते, 1 2 3 4. सांगा हे 3 शून्य होते नाही तर 1 2 3, इथं गेले 5, इथं राहिले 9 9 9, इथे किती राहिले सांगा 4.0. इथंच काय असेल उत्तर. डिफरन्स कशाला लावायचा 0.4995. समजलं का, वजाबाकी कशी केली, ही वजाबाकी तुम्हाला येत असेल. ठीक आहे. यानंतर आपण हा प्रश्न घेणार आहोत पाचवा प्रश्नामध्ये बघा काय सांगितलं, थोडासा वेगळा आहे त्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा. हाऊ मेनी टाइम्स द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स 2 इज that of the place value of the 6 in the number 60.325. काय करायचं तुम्हाला, जी 2 ची प्लेस व्हॅल्यू आहे तिच्या किती पट 6 ची प्लेस व्हॅल्यू आहे तुम्हाला विचार. मग बघा सांगा अगोदर सांगा 2 ची प्लेस व्हॅल्यू किती, प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 इज इक्वल टू 0.02. कशी आली कळाली का, हा दुसरा अंक आहे पॉइंटचा, 2 च्या नंतर छेदात 0 2 0 2 0 भागिले किती कळालं. आणि प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 एकक दशक स्थानी आहे म्हणजे किती येईल 60 येईल. दशक स्थानी म्हणजे किती येईल 60. आता ही जी काही प्लेस व्हॅल्यू 2 ची प्लेस व्हॅल्यू 6 च्या प्लेस व्हॅल्यूच्या किती पट विचारली. मग अगोदर कोणाची विचारली 2 ची, म्हणजे काय करायचं अगोदर 2 ची घ्यायची किती पट, हाऊ मेनी टाइम्स इथे नुसतं टाइम्स लिहा
काय लिहायचा टाइम्स इज इक्वल टू 0.02 डिवाइडेड बाय 60. मग हा पॉइंट कट करण्यासाठी इकडे काय हा पॉइंट कट करायचा आणि इकडे दशांश नंतर किती होते 2 मग इथे 2 अंक वाढवायचे 2 शून्य वाढवायचे. दशांश नंतर किती मोजायचे अगोदर 2 दशांश कट करायचा आणि त्याला 2 शून्य काय करायचे वाढवायचे. मग किती राहिले 2/6000. कारण की दशांशच्या संख्येच्या अगोदर शून्याला काही किंमत नसते पण नंतरच्या याला असते. 2/6000 याला संक्षिप्त करा किती येईल 1 छेद 2 बे 2 6 1/3000. किती पट येते 1/3000. ह्या 2 ची प्लेस व्हॅल्यू ही 6 च्या प्लेस व्हॅल्यूच्या 1/3000 पट आहे. कारण जी अगोदर दिली ती अंशात घ्यायची आणि जी नंतर दिली इथं 6 ची हाडीची अगोदर दिला ना तो अंशात घ्यायचा हा नंतर दिले ना हा छेदात घ्यायचा आणि दोघांचा भागाकार करायचा. समजलं घ्या.